श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याजणी? आज स्वयंपाक झाला, सगळं झालं, देवपूजा झाली आणि त्याच्यानंतर मी घराच्या साफसफाईला लागलेली. खूप दिवसातून हे रुटीन तुम्हाला मी शेअर करत आहे. आता सध्या सगळ्यांच्या स्कूल सुरू झालेल्या आहेत. सगळ्या आयांची सकाळी घाई गडबड. तसं माझं पण अजून 2 वर्ष आहे. जसं की आर्यनची 10वी होईपर्यंत. आता आर्यनची 10वी म्हणते खरं किट्टोला सुद्धा उलट आर्यनपेक्षा लवकर किट्टोचं द्यावं लागतं, आवरावं लागतं. मला वाटतं की हे शिक्षण पूर्ण होईपर्यंत डबे हे काय आपल्या पाठी सुटणार नाही आहेत. तर पहिल्यांदा थोडंसं स्वयंपाकाचं वगैरे आवरून घेतलं. अजून थोडंफार किचनमधलं काम होतं आणि पहिला म्हटलं चला क्लिनिंग करून घ्यावी. बऱ्याच जणांची कामं उलटसुलट असतात बरं का. म्हणजे काही जण सकाळी उठले की पहिला घरदार सगळं साफ करतात जेवढं आहे तेवढं. त्याच्यानंतर देवपूजा करतात आणि मग लास्टला किचनमध्ये जातात. पण आपल्यात तसं नाही आहे. आपल्यात पहिला ते आणि मग बाकीचं काय असेल ते. आज ना बोर्ड वगैरे स्वच्छ करायचे होते. घरातील बोर्ड तुम्ही बघू शकता किती खराब झालेले आहेत आणि कलरसुद्धा घराचा जो आहे ना तो बऱ्यापैकी डल झाला आहे. कारण आता साहजिक आहे 3 वर्ष होत आली घराला आणि कलर कितीही तुम्ही द्या. आणि आम्ही काय केलं तर आधी कलर दिलता आणि त्याच्यानंतर मग भरपूर कामं झाल्यामुळे ते आणि डल झालेलं आहे. नोट बघू शकता. आता या नोटाचं काय करायचं विचार करते. आर्यनला असंच मार्केटमधनं काय आणायचं असेल तर पैसे दिले जातात, तो घेऊन जातो आणि उरलेले जे पैसे असतात चिल्लर वगैरे असते ते ठीक आहे. नोटा असेल तर तो विसरून जातो आणि तो बरमुडा जातो तसाच मशीनला. मशीनला त्याचा बरमुडा मी कशाला चेक करू, दादाचं वगैरे करते आणि ते मग मशीनला गेलं की ते धुतलं जातं. ते वाळतात पण त्या खिशामध्येच कपडे आणि मग ते पुन्हा कळतं की त्यातनं पैसे वगैरे पडल्यानंतर किंवा यानं पुन्हा घातल्यानंतर कळतं की आत नोट आहे. ती तशी होती. आज विचार केला दुधाला एवढी साय कशी काय आली आहे, पण नंतर लक्षात आलं की ही जी साय आहे दूध फाटल्यामुळं आलेलं आहे. नैसर्गिक म्हणजे प्रक्रियेतून दूध फाटलेलं होतं आणि आपण जे असतं ते असं विनेगर वगैरे टाकून फाडतो ना. मग आता मी थोडासा चहा करून घेतलेला होता. म्हटलं झाडू एक मारून घेतला आहे. थोडंसं दमल्यागत झालं होतं म्हणून चहा प्यावं म्हटलं, पण माझ्या नशिबात काही तो चहा नव्हता. चहा नासला. दुधात थोडंसं विनेगर टाकलं म्हटलं आता चला ऑलरेडी थोडंफार फाटत आलं तर आपण जास्तच फाडूया आणि म्हटलं पनीर मेकरमध्ये घालून त्याचं पनीर बनवूया. भाज्या काही थोड्याफार आणलेल्या होत्या. थोडंफार घरामध्ये जे काही संपलेलं होतं जसं की शेंगदाणे आणि आरूला हे खूप आवडतं. त्यामुळे तो कधीही बाहेर गेला ना तर मला म्हणतो मम्मी चिप्स घेऊन येऊ का, मला पाहिजे. आता हे आणलेत ना 2 ते 3 दिवस. चौथ्या दिवशी बघायला पण मिळत नाहीत. किट्टो आर्यन दोघांना पण आवडतात. असं जे आवडतं ते लिमिटमध्ये खाल्लेलं बरं. पण ते लिमिटमध्ये खात नाहीत म्हणून मी शक्यतो जास्त आणू देत नाही आहे. सगळ्या भाज्या स्वच्छ धुतल्या, व्यवस्थित पुसल्या आणि त्याच्यानंतर मग जे काय आपले डबे आहेत त्याच्यामध्ये भरून ठेवल्या. आता पूर्ण घराचं जेवढं काही स्विचबोर्ड आहेत ते क्लीन करणार आहे. काल मी हे बॉटल दाखवलं तर एका ताईची कमेंट आली होती की हे बकवास आहे, मी स्वतः वापरलेलं आहे आणि याचा काहीही उपयोग होत नाही वगैरे. तर आता तुमच्या समोर आहे, मी वापरते. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी काल कुठलंही प्रमोशन केलेलं नाही. प्रमोशनला लिंक दिली जाते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मी कुठलीही लिंक वगैरे दिलेली नाही आहे. लक्षात ठेवा, लिंक दिली की प्रमोशन आहे असं समजत जावा. जेव्हा लिंक नसते तर ते प्रमोशन नसतं. कारण त्यांचा तर ब्रँडचा नियमच असतो की तुम्हाला लिंक द्यावी लागते. तर हे मी स्वतः वापरत आहे आणि मला रिझल्ट प्रचंड आहे. जे वापरतात, ज्यांना आला नसेल त्यांना वापरायचं कळत नसेल मी तर म्हणेन. आता हा किती घाण झालेला आहे बघा. आता बघा, जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणायचं, उगीचच त्याला नावं ठेवण्यात अर्थ नसतो असं मला तरी वाटतं. आणि एकदम स्वच्छ कोलगेट वगैरे जे असतं ना आपलं घरगुती उपायसुद्धा करून आपण हे करू शकतो. मी आधी तेच करत होते कारण तेव्हा कुठे होते ब्रँड. आधीच्या घरात तुम्ही बघा मी कसं कसं स्वच्छ करत होते. कारण त्यावेळेला एवढे ब्रँड नव्हते किंवा एवढं आपल्याला माहीत पण नव्हतं. ऑनलाईन एवढं काहीही नव्हतं. पण आता आहेत तर म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. तर आता सगळं हे टोटली मी स्वच्छ केलं. एवढं छान निघालं. आणि तुम्ही म्हणताल की ताई एवढे तू तर एवढी स्वच्छतेची आणि मग एवढं कसं खराब. कुठलं कुठलं काय काय करणार आहे ताई. नो, मी जसं तुम्हाला म्हटलं ना की आपण काय काय करणार, काय काय बघणार. रोजच्या रुटीनमध्येच आपण दमून जातो, थकून जातो. रोजच्या कामामधूनच वेळ मिळत नाही आहे ते काम पूर्ण करता करता. आणि ही एक्स्ट्राची कामं करायची म्हटलं तर त्याला तेवढा वेळ पण नसतो रोज. माझं जर रुटीन बघायला गेलं तर काही जणींना वाटेल की बाबा आम्ही जॉब करून येऊन एवढं मोठं घर हँडल करतो, एवढं जण म्हणजे हे मॅनेज करतो वगैरे. पण मला ते खरं सांगते, मी पूर्ण अखंड दिवस जरी मी काम करते ना तरी पण मला ते कामं उरकत नाही आहेत. काय माहीत. दादा ते म्हणतात की तुला परफेक्ट लागतं ना त्यामुळे तुझा प्रॉब्लेम आहे म्हणतात. जसं घरामध्ये सुद्धा बरेच वेळेला मला आई ती म्हणली की
परफेक्ट गोष्ट करण्याच्या नादामध्ये ना तुझा वेळ जातोय जास्त आणि त्याच्यामुळे तुझं काम दिवसभर चालतं. रोज परफेक्टच्या नादाला लागायचं नाही. रेग्युलर शॉर्टकट मारायचे म्हणते आणि आठवड्यातनं एकदा काहीतरी घेऊन बसायचं सगळ्याला, म्हणजे तुला वेळ पण मिळतो आणि सगळंच होते. आज स्वतः ज्याची त्याची काम करण्याची पद्धत. माझे काम परफेक्टच असते आणि मला काम करणाराही माणूस परफेक्ट लागतो. तो परफेक्ट नसेल तर माझं आणि त्याचं मग काय म्हणतात की लागतं. जुन्या घरात असताना मला एक कमेंट आलेली होती की परफेक्ट काम लागतं किंवा असं सगळं लागतं म्हणजे सुनेचे हाल गं बाई. आता झाडून वगैरे झाल्यानंतर नेक्स्ट पार्ट माझा असतो कपडे मशीनला लावायचे. जेवढे काय असतील ते वरच्या बाथरूममधले, खालच्या बाथरूममधले, इकडं तिकडं पडलेले सगळे जे आहेत तिथं मशीनपाशी नेऊन ठेवले. आणि मग नंतर लक्षात आलं की बाबा आज पोरांना खाऊ घालायचं आहे, पेडिग्री आहे. कारण संध्याकाळी जर चपाती वगैरे जर घातलं भाकरी तर मग एक टाईम पेडिग्री घालतो, म्हणून त्यांना पेडिग्री वगैरे घातली आणि वरती पोर्चमध्ये आले. बघते तर काय हे सगळं फाडून तोडून सगळं हे करून ठेवलेलं होतं. नंतर लक्षात आलं की पॅन्थर आलेला होता इकडं. आता बघा त्याचं घर आहे, डॉगींचं पण घर आहे, त्यामुळे ते कुठे बसतात उठतात एवढं जास्त मी ही करत नाही आहे. बसला आणि हे तोडून सगळंही करून टाकले. नंतर आणि डोक्यात यायला लागले की बाबा म्हणलं पॅन्थर आत्तापर्यंत एवढा दिवस वर येतोय, खाली जातोय, तो कुठेही बसतोय वगैरे आणि त्यानं हे आत्तापर्यंत कधी फाडलेलं नाही. तो आरामात त्याच्यावर येऊन बसतो, असं पूर्ण असं लोळतो, त्याला छान वाटतं ते मऊ मऊ. आणि आज का असं केलं असेल? मग CCTV चेक केली तर कळलं की ते पॅन्थरनंच केलेलं होतं. पहिला मला वाटलेलं की हे पोरांनी काय केलं का काय, पण तुम्हाला खरं सांगू आता प्राण्यांनी केलं आहे म्हणून गप बसायचं. पोरांनी केलं असतं ना तर मग ते जाळून धूर म्हणतात ना, एक 15 मिनटं तर तोंडाचा पट्टा मी चालू करते पोरांच्या मागं भणभण भणभण. पोरं मला खूप वेळा बोलून दाखवतात. ते आल्यानंतर संध्याकाळी आर्यननं बघितल्यानंतर हां पॅन्थरनं केलं आहे म्हणून तू गप्प बसले, हेच जर आम्ही केलं असतं ना तर तू आम्हाला फाडून खाल्लं असतं म्हणतात. ते असं कोणाकोणाच्या घरात कोणाकोणाची मुलं म्हणतात सांगा, की त्यांना केलं म्हणून ठीक आहे. कारण जनावरांना काय करायचं, काय बोलून तर उपयोग आहे आणि काय करून तर उपयोग. मशीन लावली की लगेचच मी गोळ्या टाकून ठेवलेल्या आहेत कपाटामध्ये. कारण सध्याचं वातावरण असं थोडंसं असं थंड वातावरण आहे ना. कपडे कितीही तुम्ही सुकवा पण ते हलकासा ओलावा जो असतो ना कपड्यांमध्ये जाणवतो बघा. एकदम असे कडकडीत होत नाही आहेत. मशीन तर जवळजवळ 80% कपडे वाळवते, तरी पण थोडंफार का होईना आपल्याला वाळत टाकावं लागतं. आणि त्यातूनसुद्धा हलकासा वास जो आहे तो कपाट उघडलं की असं कुबट नॉर्मली येतो. मग त्याच्यासाठी ह्या गोळ्या जर टाकून ठेवल्या किंवा डांबर गोळ्या टाकल्या तर खूप खूप बरं पडतं. बरं मला काल कमेंट भरपूर आल्या की ताई तुला कामाचा लोड होतोय तर तू भांड्यांची मशीन का घेत नाही आहेत. आता ज्या ताई वापरतात त्यांच्याच खूप दिवस कमेंट आहेत की घे तू, खूप फायदा होईल असं तसं. तर तुम्हाला सांगते त्या घरात माझं यूट्यूब वगैरे नव्हतं. तिकडे गेल्याच ना मला मी जसं म्हणलं की मला थोड्याशा असा चिरा पडायच्या पायाला, हाताला वगैरे असं ॲलर्जी असायची. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तू साबणा निरम्यात हात घालते त्यामुळं होतं. तर लगेच त्याने वॉशिंग मशीन वगैरे, त्यावेळेला माझं यूट्यूब पण नव्हतं, काहीच नव्हतं. मी घरातच होते की मला वर्क होतंय काय होतंय, तरी त्याने मशीन घेतलेली. आमचेच बाबा म्हणायचे ह्यांना एवढं पण काम नको का, कपडे धुवायचं दुसरं काय काम आहे तेवढं तर करू द्या, कशाला मशीन तुम्ही घेतली असं म्हणतो ते. पण त्यांना जिथं वाटतं की बाबा मला त्या गोष्टीची गरज आहे तिथं ते मागं पुढं बघत नाही आहेत. त्यांचं असेल ना ते घेणारच, बाकीचा विचार नंतर करणार. पुन्हा तुम्हाला सांगते कणिक मळायचं ते असतं ना हाताने काय ते आटा मेकर बघितलेलं आहे जुन्या ताईने, भरपूर साऱ्या ताईने त्यावेळेला पण घेतलेलं माझं बघून, तर ते पण त्यांनी घेतलेलं होतं. पुन्हा चपाती लाटायचं पण आणि भाजायचं ते पण रोटी मेकर जे असतं ते पण त्यांनी माझ्यासाठी घेतलेलं की बाबा तुला जिथं होतंय ना ठीक आहे. त्यावेळेला मी काय वर्किंग नव्हते ना, माझ्याकडे जास्त लोड होता कामाचा, काही नव्हतं, तरी ते बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मला जिथं चांगल्या वाटतील किंवा माझ्यासाठी जे चांगलं आहे ते करत होते. मग आता तर एवढा लोड आहे, एवढं काम आहे आणि ते घेणार नाहीत असं होणारच नाही. कनेक्शन नाही आहे ताई नो, कारण ते तेवढं बांधकामाच्या वेळेला डोक्यात आलं नाही आहे की बाबा आपल्याला भांड्यांची मशीनसाठी करावं. सगळ्यासाठी सोडलं, फक्त राहिलेलं आहे म्हटलं तर ACचं आणि आपलं काय ते भांड्याच्या मशीनचं 2 कनेक्शन सोडली नाही आहेत, त्यामुळं थांबलेले आहे. काम झालंय, थोडंफार काम होतंय. मी काही साड्या काढलेल्या होत्या ज्याचे ब्लाऊज मला शिवून तुम्हाला साडीच्या चॅनलवरती शेअर करायचे होते. म्हटलं चला दाखवूया. काही साड्या गेलेल्या आहेत ब्लाऊज शिवून यायला, कारण मी सध्या ना येवला पैठण्या ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहे. तर त्याच्यामध्ये पैठण्या म्हणले की बघा ते ब्लाऊज परफेक्ट शिवून येणं गरजेचं आहे, कारण त्याला मिसमॅच नाही चालत. पैठणी एक असं आहे की सगळ्या साडीला मागं टाकते पैठणी, आणि त्याला असं परफेक्ट म्हणजे पाहिजे, मिसमॅच नाही चालत. भले तुम्ही त्या कलरचा ब्लाऊज घाला वगैरे काहीही करा, पण थोडंफार हे पडतं. तर त्याच्यासाठी आता एक साडी मला पण काढून घेते. आता बघा जे ब्लाऊज मी शिवलेले असतात ते स्वतःलाच ठेवावे लागतात, कारण त्याचं आपण काही करू शकत नाही.
तर तशीच ही एक साडी मी काढलेली आहे जी मला आता श्रावण सोमवारसाठी लागणार आहे. म्हणून म्हटलं चला आपण जे आहे ते स्वतःसाठी पण हे करूया, कारण मी पण कारण स्वतःसाठी पण एक पाहिजे ना की दिसायला छान. आणि प्राईस पण खूप कमी आहे या साडीची, ओनली 650ला. ऑलरेडी मी ही साडी सेल केलेली आहे, भरपूर ताईंनी घेतलेली आहे ही साडी. कापड खूप छान आहे याचं, अगदी अंगाला चापून चोपून बसणार आहे. वाटतं की 650 प्राईस काहीच नाही आहे साडीच्या मानानं. आणि या साडींच्या भरपूर मला रिटर्न ऑर्डर आलेल्या आहेत ताईंनो, भरपूर. कारण माझं सगळं आता सध्या टेटसला सुरू आहे, कारण तेवढा वेळ खूप माझ्या म्हणजे घरामध्ये चाललाय, त्याच्यामुळे मला तेवढा वेळ मिळणार की बाबा नेसावं, तुम्हाला शेअर करावं, खूप वेळ जातो. म्हणून मग मी सध्या टेटसवरच जे काय असेल ते टाकते. खूप वेगवेगळ्या पैठण्या ज्या आहेत येणार आहेत, जेव्हा माझे ब्लाऊज शिवून येतील त्यावेळेला पैठण्यांचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला येतील. पण ही अशा पद्धतीने दिसते बघा, छान आहे. पूर्ण प्रॉपर लुक केल्यानंतर छान दिसेल. याचा जो ब्लाऊज आहे तो मी एकदम सिंपल शिवून घेणार आहे, पण बाद झालं नॉट चेन झिगझॅग आणि टिकटॅक लय झाला. आता साधं सिंपल बरं वाटतं बघा. उंचीला आहे, लांबीला आहे. आणि हा आहे त्याचा ब्लाऊज. हा हे जे काट आहेत डार्क आहेत, ब्लाऊज थोडासा फेंट दिलाय, ते मोठे मोठे दिलेले आहेत बघा हे गोंडे. पैठणी आहे. फ्रॉक तर माझ्याकडे भरपूर आले, बाकीचं टेटसला टाकेन. तुम्हाला एक सांगेन की तुम्हाला ना इकडच्या चॅनलवर खूप कमी व्हिडिओ येतात किंवा अपडेट मिळत नाही, तर तुम्ही एक काम करा, वरती स्क्रीनवरती माझा नंबर देते, तिकडे व्हॉट्सअपला या आणि व्हॉट्सअपला टेटस, माझा कुठला ग्रुप वगैरे नाही आहे, जे काय असेल ते टेटसला अपडेट आहे, तिथं तुम्ही बघू शकता. कारण ऑलरेडी माझ्या टेटसला 10,000 ताई आहेत, त्यामुळे तिकडे मोठ्या प्रमाणात सेल होतं. तर हा ब्लाऊज आहे, ब्लाऊज पण फार मोठा आहे, म्हणजे अगदी हेवीतल्या हेवी ताईसुद्धा शिवून घेऊ शकतात. अशा पद्धतीने सिंपल ब्लाऊज आहे. हा पूर्णपणे पदर आहे मोराचा. आणि हे बघू शकता, हे आहे बॅक साईड, साडीची बॅक साईड. तिकडचे जे धागे आहेत ना ते तुम्हाला इकडं सुद्धा दिसणार, पण असे उगच सुटलेले धागे आहेत. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की असे लय धागे सुटले ना, बांगड्यांमध्ये अडक, कुठं काय अडक होतं. पण ही तुम्ही जवळून बघू शकता याची फिनिशिंग. आणि जर याची खूप छान आहे. कापड जे आहे ते सिल्क आणि 50 म्हणून एक येतं बघा, जे कॉटनमध्ये येतं. सिल्क 50% आणि कॉटन 50%, असं मिक्स अशी ही साडी असते. कारण पैठण्या ज्या असतात ना, प्युअर सिल्कच्या पैठण्या कमीत कमी 8 ते 9 हजाराच्या पुढं ज्या तुम्हाला प्युअर सिल्कमध्ये पैठण्या मिळू शकतात. आणि ह्या ज्या सेमीमध्ये येतात याची प्राईस जी आहे ते 1350 प्राईस आहे फ्री शिपिंगमध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा की जर तुम्हाला प्युअर घ्यायचं म्हटलं तर 8 ते 9 हजार पे करावे लागतील. मग त्याचं कापड जे आहे ते एकदम असं सॉफ्ट येतं. सिल्क कसं असतं, सॉफ्ट येतं. ही जी साडी आहे, जर ही साडी सॅटिन सिल्कमध्ये जर बनवायला गेली तर एवढी सॉफ्ट, एकदम अशी सुळसुळीत बनते. पण पैठण्या जड नसतात, एवढ्या पण जड नसतात पैठण्या. तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलंय की 50% सिल्क 50% कॉटन असं मिक्स करून ती साडी बनवलेली आहे. साडी तुम्हाला जशी व्हिडिओमध्ये दिसते ना तशी शाईन असणार आहे, पण जे कापड जे असणार आहे ना त्याचं एकदम आपल्या बाकीच्या साड्या कशा असतात तसं नाहीये. कापड एकदम असं आपण म्हणतो ना सिल्की शायनी वगैरे नाही. तर त्यांनी काय केलेलं आहे, याच्यामध्ये धागे जे आहेत वापरलेले किंवा ही जी जर आहे ही जर वापरलेले. तर बॅक साईडनं बघा, ही जर तुम्ही बघू शकता आहे का कुठं टोचण्याजोगी. बघा हे बघा, याला फिनिशिंग किती भारी दिले, हे महत्वाचं असतं. कारण पुढनं जर माप शायनी दिसते, सगळं दिसते, पण जर अंगावर साडी टाकली की टोचते, खाज उठते वगैरे, असं काही नाहीये. आणि लाईट वेट आहे. मला मुळात ना पैठणमध्ये लाईट वेट ठेवायचं होतं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोर आहेत. याच्यामध्ये कलर भरपूर ऑप्शन आहेत. आता मी एक कुठला तरी कलर तुम्हाला माहिती आहे नेसून दाखवते. तर बघा, ही जी बुट्टी आहे ना ही शेवटपर्यंत बुट्टी आहे आणि हा आहे नेस्ता पदर. पैठण्यांची खासियत जी असते ती म्हणजे काटावरून असते, काटावरून. आणि कुठलीही साडी असू दे, दिसण्यापेक्षा किंवा बऱ्याच वेळेला असं वाटतं की बाबा कापड जे आहे ते थोडंसं असं राटमध्ये आहे, मग कसला कपडा आहे. तर असं नसतं. आता महेश्वरी साडी एकदम कॉटन असं ट्रान्सपरंट आहे बघा. मी नेसलेली महेश्वरी जी मी 3100ला म्हणजे सेल करते, पातळ आणि कॉटन टाईप असं दिसते साडी, पूर्ण अशी
कॉटन टाईप असं ट्रान्सपरंट दिसते. तर तेवढी हलकी साडीची तिची प्राइस ती असेल. तर लक्षात ठेवा की मग कपडा जो असतो तो आपण असा हातामध्ये घेतो आणि बघतो आणि त्याच्या हिशोबाने आपण क्वालिटी ठेवते. अरे जाड असेल तर चांगला असेल असं नसतं ताईनो. जेव्हा तुम्ही साडी नेसता तुम्हाला किती गरम होतं, तुम्हाला किती ती टोचते, किंवा तुम्ही ती साडी नेसल्यानंतर तुम्हाला वजन वाटतं का, ह्या सगळ्या गोष्टीवरती प्राइस डिपेंड असते. म्हणजे हे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते मी. तिकडच्या तर चॅनलवर सांगायचं म्हणलं तर दिवस पुरणार नाहीये, पण आता इथलाच सगळा आपला म्हणजे इथलीच आपली युट्यूब फॅमिली तिकडे खरेदी करते तर त्याच्यासाठी मी सांगते. असो चला, आता याचा ब्लाऊज जो आहे तो मी फुलच शिवायचं म्हणते. आता आमच्यात लग्न जे आहे ते आहे आठवड्याभरात आहे. आठवड्याभरात आता ते कधी शिवून येतात, हे कधी येतात मला माहित नाही. आता कधी काय येईल आणि मी तुम्हाला कधी शेअर करेन काय. तर चला ताईनो, मी ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता लाईक करा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभारी आहे रोज देणाऱ्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.